नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी सुलभ भारती यामधील कविता क्रमांक 9 झुडूक या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, आकृत्या पूर्ण करा। त्यातील अ आकृती आहे बघा, या प्रकारे आपल्याला ही आकृती पूर्ण करायची आहे। सानुल्या झुडकेच्या इच्छा। बघा, या प्रकारच्या 4 इच्छा आहे। पहिली इच्छा आहे कळीचे फूल बनवून सुगंध सगळीकडे पसरवायचा आहे। दुसरी इच्छा आहे पिकलेली जांभळे नदी तीरावर पाडायची आहे। तिसरी इच्छा आहे बांबूच्या वनात बासरीप्रमाणे आवाज करायचा आहे। आणि चौथी इच्छा आहे दमलेल्या व्यक्तीला थंडगार वारा द्यायचा आहे। पुढची आकृती बघणार आहोत। यातील आ दिला आहे सानुल्या झुडकेच्या प्रवासाचे स्वरूप। बघा, या प्रकारचे स्वरूप आहे। पहिलं हळूच थबकत, दुसरं कधी कानोसा घेत, तिसरं कधी रमत गमत, तर चौथं कधी थेट भरारी घेत। ई बघणार आहोत। सानुल्या झुडकेची लोकोपयोगी कामे। बघा, या प्रकारची 3 लोकोपयोगी कामे आहे। पहिलं फुलांचा सुगंध पसरवणे, दुसरं बकुळीची फुले डोहात पाडणे आणि तिसरं पिकलेली जांभळे खाली पाडणे। पुढचा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। त्यातील अ झुडकेला स्वैर झुकावे वाटते कारण। बघा, आता या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहे। पहिला पर्याय आहे तिला स्वातंत्र्य हवे असते, दुसरं तिला सर्वत्र हिंडायचे असते, तिसरं तिचे मन तिकडे ओढ घेते आणि चौथं तिला लोक आमंत्रण देतात। यातील योग्य पर्याय निवडून आपल्याला वाक्य पूर्ण करून लिहायचे आहे। उत्तर आहे झुडकेला स्वैर झुकावे वाटते कारण तिचे मन तिकडे ओढ घेते। दुसरं बघणार आहोत। यातील आ दिला आहे वेडूच्या वनात अलगूज वाजते कारण। बघा, या ठिकाणी सुद्धा 4 पर्याय आहेत। पहिलं झुडूक स्वतःचं गाणं गाते, दुसरं तिथे गुराखी अलगूज वाजवतो, तिसरं तिथे ध्वनिफीत लावलेली असते, चौथं झुडुकेच्या स्पर्शामुळे वेडूतून अलगुजाचा आवाज निघतो। आता या ठिकाणी योग्य पर्याय आहे या प्रकारे वेडूच्या वनात अलगूज वाजते कारण झुडुकेच्या स्पर्शामुळे वेडूतून अलगुजाचा आवाज निघतो। प्रश्न क्रमांक 3, परिणाम लिहा। त्यातील अ झुडुकेने कलिकेला स्पर्श केला तर त्याचे उत्तर आहे त्या कळीचे फूल होते। दुसरं बकुळीच्या फुलांना स्पर्श केला तर बकुळीची फुले डोहात पडतात। प्रश्न क्रमांक 4, खालील शब्द समूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। त्यातील अ चुकली मुकली लकेर। याचा अर्थ आहे मधूनच येणारा वाऱ्याचा आवाज। दुसरं पाचूचे मखमली शेत। याचा आन्सर आहे हिरवेगार शेत। प्रश्न क्रमांक 5, 1 ते 2 शब्दात उत्तरे लिहा। त्यातील अ झुडकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे। उत्तर आहे शेत, नदी आणि बांबूचे वन। आ दिला आहे कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू। उत्तर आहे उन्हाळा ऋतू। तिसरं झुडकेचा विश्रांतीचा प्रहर। उत्तर आहे तिन्ही सांजा। खेळू या शब्दांशी। कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा। उत्तर आहे या प्रकारे व्हावे, झुकावे, काठी, वाड्यापाठी, तिसरं हळुवार, पसार, चौथं अलगूज, हितगुज। त्यातील आ दिला आहे खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा। उत्तर आहे छोटी, सानुली, ताजेपणा, टवटवी, बोट, अंगुली, पावा, अलगूज। पुढचा प्रश्न आहे तुमच्या शब्दात उत्तरे लिहा। झुडुकेची परोपकारी वृत्ती। उत्तर आहे झुडूक लोकांसाठी सुगंध पसरवण्याचे काम करते। बकुळीची फुले आणि पिकलेली जांभळे माणसांसाठी खाली पाडते। दमलेल्या व्यक्तींना ताजेतवाने करते। हे सारे परोपकाराचे काम झुडूक करते।
दुसरा प्रश्न आहे, प्रस्तुत कविता आवडण्याचे वा ना आवडण्याचे कारण. उत्तर आहे या प्रकारे. मला ही कविता खूप आवडली कारण वाऱ्याचे मंद झुडूक होण्याची कल्पना खरोखरच खूप छान आहे. ही झुडूक होऊन वेगवेगळ्या गोष्टींची मजा घेणे, लोकांच्या उपयोगी पडणे, त्यातून निसर्गातील प्रत्येक गोष्ट कशी माणसाच्या उपयोगी पडते याचे सुंदर वर्णन या कवीने या कवितेत केले आहे. कविता खूपच मजेशीर झाली आहे. पुढचा प्रश्न आहे, कल्पक होऊया. तुम्ही पक्षी आहात अशी कल्पना करून तुम्हाला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील ते लिहा. उत्तर आहे, मी पक्षी झाल्यावर मला देशातले सगळे ठिकाण तसेच विदेशात सुद्धा फिरण्यासाठी मला कोणीही अडवणार नाही. पक्षी झाल्यावर मी आकाशात उंच उंच उडणार. मी मोठ्या मोठ्या डोंगरावर जाऊन बसणार. मी इंद्रधनुष्य जवळून पाहणार. मी पक्षी झाल्यावर वेगवेगळ्या झाडांवर जाऊन बसेल. वेगवेगळ्या झाडांवर बसून त्यांची गोड गोड फळे खाणार. पक्षी झाल्यावर मी वर आकाशातून जमिनीचा नजारा कसा दिसतो हे पाहणार. पक्षी झाल्यावर मी माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांच्या अगोदर उडत जाणार. पुढचा प्रश्न आहे, चला संवाद लिहूया. नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा. बघा या प्रकारे. नदी म्हणाली, कसे आहात झाड काका? झाड म्हणाले, मी बरा आहे, पण तू इतक्या वेगाने कुठे चालली? नदी म्हणाली, मी कुठेही थांबत नाही, पुढे पुढेच जात असते. झाड म्हणाले, तुझ्यामुळे आम्हाला पाणी मिळते, आम्ही मोठे होतो. नदी म्हणाली, मी जिथे जाते तिथे परिसर हिरवागार करून टाकते. झाड म्हणाले, आम्हा सर्व झाडांकडून तुझे खूप खूप आभार. अशा प्रकारे आज आपण कविता क्रमांक 9 झुडूक या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.